आजकाल आपण बघतो मुलं मोठे झाले, लग्न झालं, मोठे झाले की मुलं काय करतात, त्यांना आई वडील ओझं वाटायला लागतात म्हणून आई वडिलांना लगेच वेगळं ठेवतात किंवा आई वडिलांच्या वाटण्या करून घेतात. हे आजचं नाहीये, हे पूर्वी पार परंपरेनं चालत आलेलं आहे. पण तुम्हाला सांगू, आई वडिलाची सेवा केल्याच्या नंतर जीवनात काय भेटत असतं. तुम्हाला सोप्या भाषेत जर का सांगायचं ठरलं ना, जर का आपण इकडं परमार्थ करत असोल आणि आई वडिलांना जर का वेगळं ठेवत असतो, त्यांना खाण्यापिण्याला देत नसतो, त्यांना वृद्धाश्रमात टाकलेला असेल किंवा बहिणीच्या इथं पाठवलेला असेल, तुम्ही कितीही परमार्थ केला तर त्या परमार्थाचं फळ जीवनात कधीच भगवान शंकर देत नाही. सत्ययुगामध्ये एक घटना घडली होती. श्राद्धदेव नावाचे एक ब्राह्मण होते आणि त्यांना 3 पुत्र होते. 3 पुत्रापैकी मोठ्याला शिकून बघितलं, तो शिकला नाही. मधल्याला शाळेत घातलं, तो शिकला नाही. मग त्या दोघाला बाकीचे काम शिकवले, शेतातले काम शिकवले, बाकीला एखाद्याला व्यवहार शिकवला आणि सगळ्यात लहान होता, त्याचं नाव आहे नाभाग. हा नाभाग त्या ठिकाणी शाळेत गुरुकुलामध्ये पाठवला आणि याचा अभ्यास बघून श्राद्ध देवाला फार आनंद झाला आणि हे दोघा जणाला श्राद्ध देवाने कामामध्ये गुंतवलं. पुढे चालून ह्या दोघांचे लग्न केले. 2 बायका यांच्या घरामध्ये आल्या. पण घरातून वायली निघण्याचे ज्यादा तर कारण कोणामुळे होत असतील तर महिला मंडळीमुळे होत असतात. काही ना काहीतरी स्त्रियांमध्ये अनबन होते छोट्या छोट्या गोष्टीला घेऊन आणि सांगते तुम्हा वायली निघा. वायली निघण्याचा प्रश्न निर्माण होतो. काय झालं? बोली शंकर भगवान की जय. वेगळं निघायचं सांगितलं, दोघी जणीने वेगळं निघायचं म्हणून निश्चय केला आणि श्राद्ध देवाचे हे 2 पोरं जवळ आले आणि सांगितलं, बाबा आम्हाला वेगळं निघायचंय. श्राद्ध देवाने सांगितलं 3 वाटण्या कराव्या लागतील. लहाना पण आहे. त्या दोघांनी सांगितलं त्याचा अभ्यास पूर्ण होस तर शिक्षण होईपर्यंत तुम्ही 2च वाटण्या करा. तो आल्यावर आम्ही त्याच्या नावाचं शेत, त्याच्या नावाचं घर त्याला देऊन टाकू. 2 जण वेगळे निघाले. 2 जण त्या ठिकाणी आपापला ग्रस्त आश्रम बघू लागले. 12 वर्ष पूर्ण झाल्यावर नाभाग त्या ठिकाणी पूर्ण शिक्षण करून घरी आला आणि आल्याच्या नंतर त्याला दिसले एका घराचे 2 घरं. मोठ्या भावाजवळ गेल्या. मोठ्या भावाने सांगितलं, तू गेल्यावर थोडे घरामध्ये वाद झाला म्हणून आम्ही वेगळं निघलो. तो म्हणला, मग माझ्यासाठी काय ठेवलं? ते म्हणले, तुझ्यासाठी बाबा ठेवले. शेतामध्ये घर बांधून ठेवलेलं एक रूम, तिथं जा, तू बाबाला सांभाळ, तुझ्या वाट्याला वडील दिलेले आहे. नाभाग काहीच बोलला नाही. वडिलाजवळ गेला. वडिलाला विचारलं. वडिलांनी सगळी हकीकत सांगितली आणि दुसऱ्या दिवशी नाभागला घेऊन तो श्राद्ध देव दोन्ही मुलाजवळ गेला आणि मुलांना विचारलं, म्हणले याच्या वाट्याचं आता याची वाटणी वाटून द्या. ते म्हणले, बाबा आता किती वर्ष झाले आम्ही खातो, आता कुठं द्यायची इच्छा आहे. एक काम करा ना, तुमच्या जवळ जे असं ते याला देऊन टाका. आता शेती याला भेटणार नाही, घरही याला भेटणार नाही. आम्ही याला फक्त तुमच्यासाठी ठेवलेला आहे, तुमचा सांभाळ नाभाग करेल. नाभाग काहीच बोलला नाही. वडिलाला घेऊन तिथून घरी आला रूमवर. नाभाग म्हणला, बाबा हे माझ्या हातातलं घेतील, माझ्या दैवातलं थोडीच घेणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी भिक्षा मागून, भटपणा करून, मी कर्मकांड करून मी तुम्हाला जगवेल. तुम्हाला सांभाळणं एवढं अवघड नाहीये. आणि तो नाभाग त्या ठिकाणी उपजीविकेसाठी लोकांची पूजापाठ करू लागला आणि त्याच्यातून जे काही धन मिळेल त्याच्यातून 2 जण जीवन जगू लागले. पण वडिलाला हे सहन झालं नाही. वडिलांनी विचार केला, एवढं याला त्रास दिला, याला काहीच दिलं नाही, तरी पण एका शब्दाने याने मला दुखवलं नाही. याला आपल्या जवळचं जे आत्मधन आहे, आपल्या जवळचं जे ज्ञानधन आहे, ते धन देऊन याला आपण संपन्न करावं. जवळच बाजूला अरण्यामध्ये एक यज्ञ होऊ लागला होता. स्वर्गाला जाण्यासाठी सप्तऋषीने यज्ञाचं नियोजन केलं, पण 7व्या दिवशीचे मंत्रच त्यांना म्हणता येत नव्हते. मग ते सगळे जण श्राद्ध देवाजवळ आले, म्हणाले, बाबा तुम्ही आमचे 7व्या दिवशीचे सगळे यज्ञातले मंत्र म्हणून द्या आणि त्याच्यातून आमचा यज्ञ पूर्ण होईल. आम्ही सगळे स्वर्गाला जाणार, पण यज्ञामध्ये जे काही धन द्रव्य येईल ते सगळं आम्ही तुम्हाला देऊन टाकू. आमचा एवढा यज्ञ तुम्ही पूर्ण करून द्या.
बरं म्हटले. आणि श्राद्ध देवाने विचार केला, यज्ञा म्हणलं सगळं धनद्रव्य जर का मी घेऊन आलो तर हे दोघं जण पुन्हा डोकं बाहेर काढतील आणि म्हणते नाही बापाचं धन हे आम्हाला पाहिजे, त्याच्यासाठी परेशान करतील. त्याने आपल्या जवळची जी काही मंत्र संपदा होती, ज्ञान संपदा होती, ती सगळे ज्ञान त्याने नाभागाला दिलं. ते सगळे मंत्र नाभागाला शिकवले आणि नाभागाला मंत्र सिद्ध करून दिले. आणि 7व्या दिवशी स्वतःच्या जागेवर नाभागला पाठवलं आणि नाभागाने ते यज्ञातले सगळे मंत्र म्हणून तो यज्ञ पूर्ण केला. सप्त ऋषी प्रसन्न झाले. यज्ञामध्ये जे काही धन द्रव्य आलं होतं ते सगळं नाभागला दिलं आणि त्या ठिकाणी ते सगळे जण स्वर्गारोहण करून गेले. सगळं धन एकत्र केलं, गाडी बैलामध्ये टाकलं, आता ते घेऊन निघायचं तर भगवान रुद्र प्रकट झाले, भगवान शंकर प्रकट झाले. आणि शंकर भगवंताने सांगितलं, नाभाग, हे जे यज्ञातलं उरलेलं धन तू घेऊन चाललेला आहेस हे तुझं नाही, हे माझ्या मालकीचं आहे. यज्ञातलं उरलेल्या सगळ्या धनद्रव्यावर महादेवाचा अधिकार असतो, रुद्र भगवंताचा. हे तुला नेता येणार नाही. काहीच बोलला नाही. बाबा, हे शिवार्पण तुम्ही घेऊन टाका. महादेवाने परीक्षा बघितली, याच्या मनात सुद्धा काही विकल्प आला नाही. आणि आशु शीघ्रम तुष्यती इति आशुतोषः, भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला सांगितलं, मी तुझी परीक्षा घेतली, तुझ्या मनात येत किंचितही संशय निर्माण झाला नाही, म्हणून मी तुला हे सगळं धन आणि द्रव्य तुला देत आहे. पण तुला एक आशीर्वाद देईन, तू वडिलाला सांभाळलंस, त्यांना शब्दाने दुखवलं नाहीस, मी तुझी परीक्षा घेतली तरीही तू काही विकल्प मनात आणला नाही, तुझ्यासारखा भगवत भक्त होणे नाही, म्हणून मी तुला आशीर्वाद देतो, तुझ्या पोटी नारायणाचा भक्त जन्माला येईल आणि त्याच्या नावाने तुझी कीर्ती चंद्रसूर्य आहे तोपर्यंत ह्या जगात अमर राहील. आणि त्याच नाभागाच्या पोटी पुढे चालून अंबरीश राजा जन्माला आला. अंबरीशा कारणे द्वादशीचा चंदू, तेने परमानंदू आनंदला. भगवान विष्णूने त्या अंबरीशासाठी जन्म घेतला आणि त्याला दर्शन दिलं. एवढं सुंदर त्या ठिकाणी आई वडिलाची सेवा केली तर त्या ठिकाणी आपल्याला जीवनामध्ये भगवत कृपेचा लाभ होत असतो. म्हणून आई वडिलाच्या चरणामध्ये जगातले सगळे तीर्थ वास्तव्य करत असतात. आणि म्हणून आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. ती उपकार नाहीये, ते पुत्राचं कर्तव्य आहे, ते पुत्राचं कर्तव्य असतं. म्हणून त्या ठिकाणी शास्त्रामध्ये मातृदेव भव, पितृदेव भव, नंतर आचार्य देव भव सांगितलेलं आहे. म्हणून आई वडिलाची सेवा करत जा, जीवनामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही. जीवनामध्ये कशाचाही विसर पडला तर काही वावगं ठरणार नाही, पण जीवनात कधी आई वडिलाचा विसर पडून देऊ नका. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, ज्याचा प्रपंच चांगला आहे त्याचा परमार्थ चांगला आहे. आणि प्रपंच चांगला कधी होत असतो, घर एक मंदिर आहे आणि त्या मंदिराचे देव आहेत आई वडील. आणि जो व्यक्ती जीवन जगत असताना जे काही कमवतो आणि ज्या काही श्रमातून कमवलेल्या धनातून आपले आई वडील प्रसन्न राहत असतील तर समजायचं आपल्याला वेगळा परमार्थ करायची गरजच नाही, पुन्हा वेगळा परमार्थ करायची गरज पडणार नाही. कारण की ज्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपण 20 दिवस चालत जातो, ज्याची महिन्याला आपण वारी करतो, एकादशीचा उपवास करतो, ते उघड परब्रह्म जर का पंढरपुरामध्ये उभा केला असेल तर ते कशाच्या ताकदीवर केलं? त्याला कोणती साधना केली नव्हती पुंडलिकाने, फक्त आणि फक्त आई वडिलाची सेवा केली होती.